हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस आहे तिरुपतीला पोहोचल्यानंतरचा दुसरा दिवस सकाळी. तर या ठिकाणी गेस्ट हाऊस वगैरे बुक केलेलं होतं. त्यानंतर आपण तिकीट पण रात्री 12ला बुक करून ठेवलेलं होतं. पास वगैरे आपल्याला मिळालेल्या होत्या. त्यानंतर आजचा दिवस वाया जाणार होता, कारण आज पहाटेचं आपल्याला 3 वाजेचं दर्शनाचा टायमिंग मिळालेला होता बालाजींचा. तर म्हटलं आज आपण दुसरीकडे कुठेतरी फिरून येऊया. म्हटलं आजचा अख्खा दिवस आपला वाया नको जायला. तर या ठिकाणी किचनचा मस्त असा सेटअप होता. तर पाण्याच्या बॉटल होत्या, सगळ्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी, वस्तू होत्या. तर म्हटलं जाऊ द्या, जास्त नाही तर आपण चहा तरी करून बघूया. म्हटलं शेवटी आपलं रेसिपीचं चॅनल आहे, ते म्हटलं चला आज आपण चहाच करूया. तर चहा केला या ठिकाणी आणि दूध वगैरे आणलं होतं मी. त्यानंतर हे कप होते त्या ठिकाणी, ते यूज केले आम्ही आणि मस्त चहा वगैरे केला. मुलांना चहा बिस्किट वगैरे असा नाश्ता दिला. थोडासा तसा बाहेर गेल्यानंतर आम्ही नाश्ता केलाच होता परत पुन्हा. तर या ठिकाणी आता सगळ्यांचं आवरून झालेलं होतं आणि वेल्लूरच्या देवीला, वेल्लूरला आहे स्वर्ण मंदिर, गोल्डन टेम्पल आहे त्या ठिकाणी. खूप छान आहे, सुंदर आहे बघण्यासारखं. आणि जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली परत आणि 7 सीटर होती. तर मस्त असं आरामात बसून गेलो सगळेजणं विथ फॅमिली. खूप मजा येते, खूप एन्जॉय होतं. आणि खूप दर्शनासाठी तिकडे खूप मोठी रांग असते तिकडे पण. आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी मोबाईल वगैरे अलाउड नसतात, नाहीतर आतमधलं सुंदर असं दृश्य आहे, खूप छान आहे बघण्यासारखं. तुम्ही जर का तिरुपतीला गेले तर नक्की वेल्लूरला पण जा आणि स्वर्ण टेम्पल बघा एकदा. तर खूप छान आहे. तर एकतर आपल्याला लॉकरमध्ये मोबाईल जमा करून घेतात किंवा मग गाडीमध्येच आपल्याला मोबाईल वगैरे तिकडंच सोडून जायला लागतं. त्यानंतर झालं दर्शन वगैरे आणि मस्त परतीच्या प्रवासात येताना आम्हाला या ठिकाणी मस्त असे फ्रेश नारळ वगैरे दिसले, तर आम्ही ते एन्जॉय केले, खाल्ले मुलांनी. सगळेजण आम्ही या ठिकाणी थांबलो होतो थोड्या वेळ. नंतर निघालो पुन्हा. तिकडे लोकांना आपल्याला जास्त करून म्हणजे त्यांना हिंदीही कळत नाही, तमिळ किंवा तेलुगू भाषा त्यांना जास्त कळते. फक्त कामापुरतं जेवढं आहे तेवढं आपण त्यांना इंग्लिशमध्ये आपण 1-2 जे शब्द आपल्याला बोलायचे तेवढे त्यांच्याशी आपण कामापुरतं आपण बोलू शकतो आणि त्यांनाही तेवढंच येत असतं. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही 5:30-6ला घरी पोहोचलो. थोडंसं खाल्लं वगैरे आणि रात्री 12लाच आम्ही घाटावर वरती चढण्यासाठी पुन्हा गाडी बुक केलेली होती आणि ती गाडी रात्रीभर तिकडेच वरती थांबणार होती. तर निघालो आम्ही. त्या ठिकाणी बघा, देवदर्शनाला गेल्यानंतर एवढी गर्दी, कारण ज्यांचं दर्शन 12ला होतं तेही आलेले होते आणि ज्यांचं दर्शन 3ला होतं तेही येऊन बसलेले होते. तर अशी सगळी काही गर्दी होती. तर इकडे सगळे देवाच्या दर्शनाला आल्यानंतर सगळे सारखेच असतात. कोणी इकडे साहेब नाही, कोणी काही नाही. तिकडे फक्त बालाजी देवताच आपले साहेब आहेत. तर या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मस्त असं ॲडजस्ट केलं आणि थांबलो होतो, थोडासा आराम केला. त्यानंतर ज्यावेळेस अनाऊन्समेंट झाली की आता आपल्याला रांगेत उभं राहायचं आहे आणि जायचं आहे मध्ये, तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मध्ये जाण्याची तयारी केली. मग तर तोपर्यंत इथे बाहेरच आम्ही सगळ्यांनी आराम केला. तर देवदर्शन आल्यानंतर खूप छान असं फ्रेश वाटत होतं. वरती डोंगरावर 18 किलोमीटरचा घाट आहे तो, वरतीच आपल्याला चढून जावं लागतं आणि पठारासारखं असल्यामुळे खूप मोठं असं मंदिर तिकडे भव्य दिव्य आहे आणि छोटी छोटी मंदिरंसुद्धा आहेत. तर या ठिकाणी गेल्यानंतर मग इथे थांबलो होतो आम्ही थोडा वेळ, अगदी म्हणजे अर्धा पाऊण तास थांबलो. त्यानंतर अनाऊन्समेंट झाली आणि आम्ही मग रांगेत उभं राहायला गेलो. तर या ठिकाणी तुम्ही असं VIP वगैरे दर्शन आपल्याला काही तिकडे मिळत नसतं. आपल्याला देवासाठी बालाजीच्या मंदिरात सगळे सेम आहेत. या ठिकाणी आता आम्ही रांगेत होतो आणि बसण्याची सोय होती, टॉयलेट होते मध्ये आणि पिण्याच्या पाण्याची सोय होती. खूप छान होतं. त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर आपल्याला मोबाईल वगैरे जमा करून द्यायचे असतात. तिकडे पण आपण मंदिरात मोबाईल वगैरे अलाउड नाही आहेत आपल्याला. एकदा आपण गाडीत सोडून यायचे, नाहीतर मग तिकडे लॉकर वगैरे असतात, त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. मग आम्ही बालाजी देवतांचं दर्शन घेतलं अगदी मनसोक्त आणि तुम्हालाही दर्शन दिलेलं आहे बरं का, आतमध्ये जरी मोबाईल नेला नाही तरी. आणि त्यानंतर बाहेर आलो तर आम्हाला सकाळचे 7 वाजलेले होते बाहेर येण्यासाठी. त्यानंतर पुन्हा मोबाईल वगैरे घेतले आणि बाहेरचं हे दृश्य आहे, तर बाहेरून मंदिराचे वगैरे असे आपण शूट केलेलं आहे. तर मध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे. तर बाहेरही छोटे छोटे मंदिरं आहेत. सकाळचं सुंदर असं वातावरण होतं, स्वर्गात आल्यासारखं वाटतं अगदी. आणि रात्रभर आम्ही तिकडे होतो त्यामुळे थोडासा थकवा आलेला होता, थरका जाणवत होता थोडासा. पण खूप छान की ज्यावेळेस बालाजींचं दर्शन घेतलं त्यावेळेस लक्षात आलं की लोक का या ठिकाणी येण्यासाठी एवढे धडपडतात किंवा इथलं महत्त्व इतकं का आहे, तर ते त्यावेळेस आपल्याला कळतं. खूप अगदी प्रसन्न वाटतं त्यानंतर तिकडे गेल्यानंतर आणि बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर. इकडे छोटे छोटे असे मंदिरं आहेत. तर तिकडे पण आम्ही गेलो आणि तिथेही दर्शन घेतलं. तर आता वरती आलोच आहेत म्हटलं, तर वरती जवळजवळ 5-6 मंदिरं आहेत आपली, स्पॉट आहेत बघण्यासारखी. तर त्या ठिकाणी पण गेलो आम्ही आणि तिकडेही दर्शन घेतलं. इकडे खूप मोठा असा बगीचा आहे, मस्त आहे अगदी आणि गार्डन आहे. त्यानंतर इकडे हा डोंगर आहे, वेगळ्या प्रकारचे तिकडे डोंगर आहेत. तर असं म्हटलं जातं की इथनंच विष्णूजींची मूर्ती ती कोरून काढलेली आहे व 150 वर्षापूर्वीचं हा डोंगर आहे असं म्हटलं जातं या ठिकाणी.
तर खूप छान वाटत होतं, सकाळी सकाळी फ्रेश वाटत होतं. सगळेजण आम्ही एन्जॉय करत होतो आणि असा आमचा हा प्रवास आणि हे दर्शन खूप छान झालेलं होतं.
आणि फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे बालाजींचा. आणि नेक्स्ट व्लॉग आहे परतीचा प्रवास. तर तो कसा झाला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तोही मी व्लॉग टाकणार आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.